नमस्कार मंडळी, जाणी जयंती कर्माच्या या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक मस्त वेगळं वाटण केलेलं आहे आणि त्या वेगळ्या वाटणातनं आपण हे केलेले आहेत भरली वांगे. तर हे वाटण वेगळं आहे. याच्यामध्ये या वाटणामध्ये आपण टोमॅटो वापरला आहे ना, तिखट वापरलं आहे. तर साधारण तुम्ही म्हणू शकता थोडंसं हिरवं वाटण आहे आणि मस्त झालेले आहे या वाटणातली भरली वांग्याची भाजी. तर आपण ह्या हिरव्या वाटणातली भरल्या वांग्याची भाजी आज बघणार आहे. खूपच रुचकर आणि खूपच स्वादिष्ट झालेली आहे आणि मी ती कशी केलेली आहे ही खास रेसिपी तुमच्यासाठी. तुम्ही पण या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करून बघाल आणि हा व्हिडिओ बघितल्यावर ही मला वाटतंच आहे नक्कीच. तर आपण ही बघूया. दिसते तर खूप टेम्पटिंग आहे, हो ना? तर तशी भरली वांग्याची भाजी सगळ्यांना आवडतेच, तर आपण करूया चला. याच्यासाठी हिरवं वाटण करणार आहे तर भरपूर मी कढीपत्ता घेतला आहे, 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या, मस्तपैकी कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे आणि थोडंसं ना मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचा कीस होता, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट असतं ना ते, अगदी 2-4 चमचे घ्यायचं आहे. ते आपल्याला थोडंसं आपण आधी पॅनमध्ये परतवून घेऊया. तर हे वाटण तुम्ही आधी पण तयार करून ठेवून देऊ शकता, म्हणजे वेळेवर भाजी पटकन होऊ शकते. तर हे आपण छान लालसर रंगावर परतवून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनटं वगैरे लागतील, याला जास्त वेळ लागणार नाही. ते झालं की आपण काय करायचं ना, अगदी थोड्याशा तेलात कढीपत्ता, आपल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं घ्यायची, बरं जास्तच घ्यायची चालतात. त्याच्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, मस्तपैकी खमंग भाजी होते. त्याच्यानंतर आपण त्याच्यातच आता कांदा घालणार आहे आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण हे वाटण तयार करतो आहे. याच्यामध्ये मी अजिबात टोमॅटो वापरलेला नाही आहे. आता टोमॅटो का नाही वापरला आणि अशी भाजी का केली, तर त्याचं खरं सिक्रेट असं आहे की टोमॅटोच घरात उरला नव्हता आणि म्हणून हे वेगळ्या प्रकारचं वाटण तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने पण मी बरेचदा करतेच. तर आज नेमका नव्हताच टोमॅटो, म्हणून मग ही पद्धत तर आपण करतोच, म्हणून मग मी ही भाजी केली आणि ती अप्रतिम होते, म्हणून ही खास रेसिपी तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे छान कांदा ना थोडंसं परतवून झाल्यावर झाकण ठेवून मी वाफवून पण घेतलं, म्हणजे अगदी ट्रान्सलुसंट झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी भरड दाण्याची, खोबऱ्याचा जो किस आपण परतून घेतला आहे तो, कोथिंबीर आणि हे जे आपण मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कांदा हे जे परतवून घेतलं होतं ना की नाही, ते सगळं आपण या मिक्सरच्या भांड्यात घालूया. मी जरा गरमच घातलं आहे, पण तुम्ही थोडं गार करून हे मिश्रण घालू शकता, म्हणजे ते छान होईल. शक्यतोवर बघा की पाणी न टाकता वाटता येत असेल तर उत्तम, पण नाहीच झालं तर थोडं पाणी टाकून केलं तरी काही हरकत नाही आहे, त्याला काही एवढं हे नाही. आणि हे बघा, हे असं आपलं वाटण तयार आहे. याच्यात मी दाण्याचा कूट घातल्यामुळे एकदम हिरवागार रंग याला आला नाही आहे, पण दाण्याचं कूट नाही घातलं आणि तुम्ही मसाला नंतर करताना जर घातलं तरीही चालू शकतं आणि मग हिरवागार छान वाटण, एकदम रंग खूप सुरेख येईल आहे. आता याच वाटणामध्ये ना मी मसाला टाकून घेतला, थोडासा 1/4 टीस्पून हिंग, अर्धा ते 1 टीस्पून हळद, गोडा मसाला मी जो नेहमीप्रमाणे घालते तो, धणेपूड आणि घातलेला आहे छानपैकी कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा. त्याच्यानंतर मी थोडंसं नाही, याच्यात किंचित अगदी गरम मसाला पण घालणार आहे, एकदम थोडासा. तो कमी घातला तरीही चालू शकेल किंवा स्किप केला तरीही चालू शकेल. त्याच्यानंतर मीठ आपण स्वादापुरतं घालायचं आहे, 1-2 चमचे. आणि हे मसाले मी याच्यातच घालून घेतले, कोरडे मसाले या वाटणामध्ये छान एकत्र करून घेणार आहे. आणि तुम्ही हवं तर जेव्हा फोडणी कराल आणि वाटण छान परतवून घ्याल तेव्हाही घातले तरी चालतील आणि असे घातले तरीही चालतील. मस्त दिसतं हे वाटण. आणि आता आपण याला शिजवून घेणार, म्हणजे फोडणीत घालणार आहे अर्थात. तर हे बघा, इतक्या छान रंगाचं हे वाटण तयार झालं आहे. तुम्ही असं तयार करून पण फ्रीजमध्ये हे छानपैकी हवाबंद डब्यात ठेवून देऊ शकता, म्हणजे भाजी लवकर आणि झटपट तयार होऊ शकते. आता ना मी अगदी 2 माणसासाठी 4 वांगी घेतलेली आहेत. तर तुम्ही माणसांप्रमाणे वांग्यांचं प्रमाण आणि वाटणाचं प्रमाण दोन्ही वाढवू शकता. एवढ्या वांग्यांना हे वाटण थोडंसं जास्त झालेलं आहे, पुरून किंचित उरलेलं आहे. तर तुम्ही एवढ्या वाटणामध्ये तुम्ही 7-8 वांगी पण घेऊ शकता. आणि यावेळेला मला छान छोटी छोटी वांगी मिळालेली आहे, त्याच्यामुळे ती खूपच सुरेख होती आणि त्याची भरली वांगी करणं तर मग होतंच. तर आपण छानपैकी आता तेल घालायचं आहे कढईमध्ये, जिरं मोहरी हिंग वगैरे घालायचं आणि आपलं हे जे हिरवं वाटण आपण मसाल्यांसहित तयार करून घेतलं आहे ते घालायचं. आता आपण सगळे मसाले घालून घेतले, वाटण तयार आहे. तर आता आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे. त्याच्यामुळेच मी म्हटलं की जर ही तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली ना, वाटण मसाले घालून वगैरे, तर अजिबात तुमची भाजी तयार व्हायला वेळ लागणार नाही. आता याला ना छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण मसाले पण कोरडे ह्याच्यातच घातले होते ना, मग ते छानपैकी शिजले पाहिजेत वाटणासोबत. तर 4 मिनटं
मिनटं वगैरे आपल्याला त्याला द्यायची आहे छानपैकी. ते शिजलं थोडंसं, कडेने तेल सुटताना दिसलं की मग त्याच्यात आपण जी भरलेली वांगी होती ती घालायची आहे आणि किंचित पाणी घालून ना मी आता याला छान शिजू देणार आहे मस्तपैकी. आणि तुम्ही थोडा वेळ वाटलं तर वाटणात वांगी घालून तसं पण थोडा वेळ वाफ येऊ देऊ शकता आणि मग नंतर पण पाणी घालू शकता. पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी भाजीची हवी आहे, जसं पातळ घट्ट ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घालू शकता, कमी जास्त करू शकता. वांगी नुसती मसालेवाली वांगी पण तुम्ही करू शकता या वाटणातच. तर हे बघा साधारण 10-15 मिनटानंतर वांगी आपली मस्त शिजली आहे, कारण वांगी अगदी छोटी छोटी आणि कोवळी होती त्यामुळे भाजी झटकन शिजली आहे. जास्त वेळ लागला नाही. थोडी निब्बर किंवा जाडसर वांगी असले तर जरा वेळ लागतो. आणि आपली ही हिरव्या वाटणाच्या मसाल्याची मस्त खमंग आणि सुंदर दिसणारी भाजी भरल्या वांग्यांची तयार झाली आहे. मस्तपैकी ताव मारा या भाजीवर. खरंच इतका सुंदर स्वाद आणि इतका सुंदर सुगंध येत होता की तो तुम्हाला मला फोटोतून दाखवता येणार नाही आहे. सुगंध आणि स्वाद पण देता येणार नाही आहे, पण फोटो बघून तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेलच की खूपच सुरेख झाली आहे ही भाजी. तर या पद्धतीने ही भाजी तुम्ही जर कधीच करत नसाल तर नक्की हे वाटण करा आणि तयार करून बघा. ही भाजी तुम्हाला हमखास आवडेल, घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि हा भेद तुम्ही वारंवार कराल. तर अशा खास आणि वेगळ्या हटके रेसिपींसह भेटायचंच असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीज अशाच मिळत राहतील. भेटूया आपण पुढच्या भागात अशाच खास खास रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञ कर्म.